आणि पाया पडून सांगतो महिला पुरुषांना, इंदुरीकरचे किती महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे. संकट किती येऊ द्या, ते कुणातरी पशी बोलत जा, त्याने दुःख हलकं होतं. आत ठेवू नका. संकट येणार जेव्हा लिंबाची निंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी आहे, ती आतून कडूच आहे. आपण किती मोठे झालो तरी जीवनामध्ये दुःख आहे, ते प्रगट करी जा, बोलत जा. ऑफिसमध्ये साहेबाचा थोडा त्राण आहे, असू द्या, तो बायकोपाशी बोलत टाकायचं, आज जरा मी टेन्शन मध्ये, बोल नको लई, मला असं असं साहेबांनी ताण दिला. तू पिऊनच येतो डायरेक्ट, म्हणजे टेन्शन आहे काही नाही, विनोद नाही, तुम्ही बोलत जा. आणि न बोलण्यामुळे महिला मंडळात सुनबाई थोडी खट्याळी, घरोघर मातीच्या चुली, थोडस बोलत जा. आणि न बोलण्याचा परिणाम काय झाला ऐका. सतत सतत त्या गोष्टीचं डोक्यात चिंतन केल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन माणसाचं कमकुवत झालं. परिणाम हृदयाचे जे 4 कप्पे आहेत, उजवी जेवणिका, डावी जेवणिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं. परिणाम त्याच्यात ब्लॉकेज तयार झाले आणि अटॅक निर्माण झाला. अटॅक आलेल्या माणसाला माणसं पहिलं विचारतात डॉक्टरला, ब्लॉकेज किती निघली, जास्त आहेत का कमी. आणि अटॅक, माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेलो होतो. आणि हे मोबाईलमुळे संवाद संपलाय, मान्य आहे का. बोला, बोलत जा, पुरीला पोराला बोलत जा, बोलल्यानं दुःख हलकं होतं. एक बोलतच नाही लोक, लग्नीला गेला मोबाईल आला, अहो चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. पोरग झोळीमध्ये रडत आहे, झोळीत रडून रडून थकलंय पोरग, आईनं झोळीतून खाली काढलं पोरग, त्याला भूक लागली, आईनं गॅसवर दूध तापवलं, पातेल्यातलं दूध ताटलीमध्ये थंड केलं आणि बाटलीत भरलं आणि बुज बसवलं आणि पोराला दूध दिलं म्हणजे ते शांत बसेल. पोराला अन्नाची गरज आहे, ती दूध घेऊन गेली पोराजवळ आणि फोन आला. मग आता पोराला दूध द्यावं का नाही, वर बोलत राहिली. कुत्रीचं पिलो अख्खं दूध पिऊन गेलं, वर गप्पा आणत राहिली पोरा. एक मोबाईलमुळे संवाद संपला, मान्य आहे का. बोला, ए आजारी तुम्ही, बोलायला काय झालं. एक मोबाईलमुळे संवाद संपला. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसतात माणसं, येड्या बाबडीत, मोहरीत, शिमिटच्या नळीत, काही तर मोटरसायकलवर चांगल्या टाकून पागल झाली, पागलच झाली. एक मोबाईलमुळे संवाद संपला. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळे माणसं चिडचिडी झाली. 4 मोबाईलमुळे मेंदू हँग झाली. 5 मोबाईलमुळे डोकेदुखी झाली. 6 मोबाईलमुळे सांधेदुखी झाली. 7 मोबाईलमुळे दृष्टी गेली. आणि 8 मोबाईलमुळे झोप गेली. मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही, त्याला जर झोपताना मोबाईल नसला गोदडीच्या दोरे उपशीत येते. एकानं निम्या रात्री गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला, यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय. त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला हा. म्हणून महिला मंडळाला महाराज म्हणून सांगत नाही, पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो, ह्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी द्या, नाही देऊच नका. यांना खायला काजू चारा ना, बदाम चारा ना, कोण नको म्हणलं तुम्हाला. हा, चांगलं यांना शिकवा ना. यांना कशाला मोबाईल, यांच्याकडे कशाला मोबाईल पाहिजे. पोरांना मोबाईलला गेम कोणत्या रे, पबजी, अजून पिपल, जोरात बोला कोणती. हा, पबजी काय झालं. नाही, हे बंद करा. आणि हे काळाची मोबाईल काजू द्या, बदाम द्या, व्यायाम द्या. 5 वाजता यांना जरा फिरवून आणा, यांना शिकू द्या. रविवारी नवरा बायको सुट्टी असते, जरा पोरांमध्ये बसा, गप्पा हाना. आमचं तुमचं एकच झालंय. माझ्या घरात सुद्धा एक दिवस असं होणार आहे. माझा पोर आहे, माझ्या बायकोला विचारील, हा रात्री येतो सकाळी जातो, हा पाहुणा कोण आहे बुवा. महाराज माझ्या पोराची माई जवळजवळ 5-5, 6-6 दिवस गाठ होत नाही. जायला वाजते 2-3, सकाळी ते 6:45 जाते शाळेत, 6लाच कवा येते कोणाला माहिती. काय नाही महाराज, तुम्ही ना मी पागलच नाही, पण याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे. आणि ती काळाची गरज आहे. कारण देवाने ठरवलं माणूस तयार करायचा, पण असा करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची जास्त. बुद्धी इतकी द्यायची त्यानं देव पाहिला नाही पाहिजे, तो देव झाला पाहिजे.
माणसाने देव पाहायचा नाही. पाहून काय करतो? काशीला जातो, झक माराय काशीला. काशीला जाणारे नियम माहिती तुम्हाला काय काशीचा? हे काशीला जाणारे ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असं नियम आहे. हे बावळट काशीवरून गावात येतात, मी दाव्याचं खात नाही, कानपाड फोडीन. तुला जायला कोण सांगितलं होतं काशीला? झक माराय गेला तू, 7-8 हजार रुपये गेले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वाहिनी निघली, हीच काशी झाली. याला गेला काशीला, आणि काशीला जायची हवस आपल्याला नाही, यांना. हा, हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बिलालीच त्याला यहीन सगळं गाचपान घेऊन चालली काशी. आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरत्या, दिवस निघत्या, उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणून आला? प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवी 12व्या अध्यायात, मोक्ष देऊन उदार होय किर काशी शरीर ते ठाई वेच की जे. म्हणले काशीला गेल्यावर तुम्हाला मोक्ष मिळेल, पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून गावात येत आहे. मी काशी केली, मी मोतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रस्सा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रस्सा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच. आणि मी काशीचं लपाड्या सगळ्या. महाराजांची भाषा आहे, वाराणसी गया पाहिली. आता लागला करंट तुम्हाला मगाचा. एकाशी विजीला 1.5 तास देव चोळून काय करतो? एकानं देव चोळले आणि कुत्रा आलं, त्यानं देव फिकून आणला कुत्र्याला. काय वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका 3, जेवढं घुसल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे, सुपडा साप मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही. काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. हो, काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू चालू मेली, काही नाक गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. आवला जाईना ते भेटाता कवर. उलट्या पाहुण्याने फोन केला, कसं काय म्हणले? आहे अजून मरणच. नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पित नाही, पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा. दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रस्सा. तुला की करे रखवाली, तुला की करे रखवाली,
उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली।